आपल्याकडं जे आहे तक्रारीसाठी फॉसकॉस ह्या ऑनलाईन प्रणालीवर कन्झ्युमर ग्रीव्हियन्स हे पोर्टल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये नागरिक स्वतः जे काही त्यांना अन्नपदार्थाविषयी तक्रार आहे, तर ती तक्रार ते स्वतः त्याच्यामध्ये लिहून लिखित स्वरूपात अपलोड करू शकतात. त्यांच्या मोबाईलवर जे आहे त्याचे OTP वगैरे येतात आणि त्याच्यामध्ये ती तक्रार ऑनलाईन जे काही त्याची म्हणजे समाधान आहे ते सुद्धा त्यांना पाहता येतं. तर त्याच्यामध्ये ही सगळी आता ऑनलाईन प्रणाली नवीन झालेली आहे. त्याच्यामुळं त्यांना जर काही तक्रार याच्याबद्दल अन्नपदार्थाविषयी असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थित हे लिहून त्यांनी आपलं जी तक्रार आहे ती ऑनलाईन पद्धतीने कार्यालयात पाठवावी. त्याच्यामध्ये त्यांनी जर समजा त्या दुकानातून खरेदी केला असेल तर त्या ठिकाणी त्यांनी शक्यतो पावतीची मागणी करावी. त्याचबरोबर त्यांनी जे काही समजा खरेदी केलेलं जे काही समजा पॅकबंद स्थितीतला जो तो माल असेल तर त्याच्यामध्ये बॅच नंबर वगैरे जे काही आहे किंवा पॅकिंग दिनांक, उत्पादकाचा पत्ता ह्या गोष्टी तक्रारीमध्ये नमूद केल्या पाहिजेत आणि त्याचं काही जर फोटो वगैरे असेल तर तो देखील त्याला अपलोड करता येतो त्याच्यामध्ये. टोल फ्री नंबर मध्ये कसं आहे की ती तक्रार वरिष्ठ कार्यालयात जातील परत आमच्याकडे ते त्याच्यापेक्षा त्यांनी ऑनलाईन पद्धतीने केली तर त्यांना कधीही ती तक्रार रजिस्टर करता येते. ग्राहक दिनाच्या अगोदर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या संकल्पनेतून आठवडाभर जे आहे की आपण एक जनजागृतीपर कॉलेज आणि हे जे मोठे महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम राबवलेला होता. त्या ठिकाणी जे काही युवक आहेत की जी नवीन पिढी आहे त्यांना आपण अन्नभेसळ आणि या संबंधात त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने त्यांनी मार्केटमध्ये जाताना पदार्थ खरेदी करताना लेबल वगैरे व्यवस्थित वाचलं पाहिजे याबद्दल आणि त्यांना सखोल आपण मार्गदर्शन केलेलं आहे. कुठं तक्रार करायची याच्याबद्दल देखील आपण त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आपलं कार्यालय जे आहे रघुकुल बिल्डिंग सुभाष रोडला आहे. या ठिकाणी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या शेजारी. त्याचबरोबर जे आहे की जनतेने जागरूकतेने अन्नपदार्थ खरेदी करावेत. त्यांनी जे आहे की आम्हाला देखील ज्या ठिकाणी त्यांना काही शंका वगैरे रास्त वाटत असेल त्या ठिकाणी ते तक्रार करू शकतात.